नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही मानसी चकली कढईमध्ये सोडत असताना मानसीचा थोडासा हात भासतो. तर आता तेजस बोलतो की आपण त्यावर काहीतरी लावूयात. मानसी ते खूप त्रासदायक होत असेल तुम्हाला, तर मानसी बोलते की नाही हो, जाऊ द्या, काही नाही एवढं, असे पण ही मानसी या तेजसला बोलते. त्यानंतर तेजस या माणसेला बोलतो की एक काम करतो, तुम्ही ते काम नका करू चकल्या तळण्याचं, मी करतो स्वतः काम. फक्त मला चकल्या नेमकं कशा तळायच्या तेवढ्या सांगा. आता मानसी या तेजसला सांगते की एक एक चकली घ्या आणि हळूहळू कढईच्या बाजूने एका बाजूला हळूहळू तेलात सोडा. आता मानसीच्या सांगण्यानुसार आपला तेजस हळूहळू त्या तापलेल्या कढईच्या तेलामध्ये हळूहळू त्या चकल्या सोडू लागतो. तर आता हे सर्व बघून मानसी बोलते की ठीक आहे, जमतंय तुम्हाला. अखेर 4-5 चकल्या तेजसने कढईमध्ये सोडलेल्या असतात. त्यावर आता आपली मानसी बोलते की एक काम करा, आता त्या झाऱ्याच्या साह्याने हळूहळू त्या चकल्या गोल गोल फिरवा आणि त्यावर थोडंसं ते गरम तेल टाकत राहा, असेही मानसी या तेजसला सांगते आणि तेजस सर्व काही तशीच अगदी कृती करत असतो. त्यानंतर आता मानसी ही हळूच या तेजसजवळ येते आणि तेजसचा हात आपल्या हातात घेऊन त्या चकल्या खालीवर कशा करायच्या हे सर्व त्या झाऱ्याच्या साह्याने दाखवत असते. तर मानसीकडे तेजस हा एकटक बघत राहतो. राहिलेल्या बाकीच्या चकल्या ज्या असतात त्या तेलात सोडण्यासाठी पुन्हा ही मानसी तेजसला सांगते आणि बोलते की अगदी व्यवस्थित हळूहळू सोडा, नाहीतर तुम्हालाही चटका बसेल. त्यानंतर आता तेजस या मानसीला बोलतो की नाही नाही, मला पलटी मारायची सवय नाही, तुम्हीच असं सर्व काही करा. तर आता ह्या तेजसच्या बोलण्यावर मानसीला थोडंसं हसू येतं. मानसी लगेच या तेजसला बोलते की तुम्ही कसं पण काही बोलता हो. त्यानंतर आता मानसी हळूहळू त्या कढईमध्ये चकल्या सोडत असते. तर तेजस या मानसीकडे एकटक बघत राहतो. त्यानंतर आता तेजस साईडला जातो आणि उभा राहतो. तर मानसी त्या चकल्या सोडत असते. तर आता ह्या तेजसच्या मनाला थोडासा विचार येत असतो. इकडे असं बघायला मिळतं की आता रणजित गाडीमधून चाललेला असतो आणि त्याच वेळेस सुनंदाने घरामध्ये छान प्रकारचे लाडू बनवलेले असतात. इकडे आभा आणि सूरज दोघेही इकडे पीठ मळण्याचं काम करत असतात. तेवढ्यामध्ये आता ही तेजस व मानसी सर्व काही ताटामध्ये चकल्या तळून सुनंदासमोर घेऊन येते. पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्या काही त्या चकल्या बनवलेल्या असतात त्या एका डब्यामध्ये भरण्यासाठी सुनंदा ही मानसीला सांगते आणि बोलते की त्या थोड्याशा नरम पडतील, पटकन डब्यात भरून घे. त्यानंतर मानसी तेजसला बोलते की एक काम करा, तुम्ही जा आणि डब्बा घेऊन या. तर तेजस बोलतो की मानसी, आत्तापर्यंत मला माझ्या आईने एकही काम सांगितलं नाही आणि तुम्ही मला काम सांगताय, तुम्हीच जा आणि डब्बा घेऊन या, असे पण तेजस या मानसीला सांगतो. त्यानंतर आता इकडे ही सुनंद आपल्या मुलाला सांगते की तेजस जा चकल्या भरण्यासाठी डब्बा घेऊन ये. त्यानंतर आता इकडे तेजस बोलतो की काय बोलली आई. तर इकडे ही मानसी हसू लागते. तर आता सुनंदा बोलते की तुला सांगितलं ना डब्बा आणायला, तेजस जा मग. तर तेजस लगे डब्बा आणण्यासाठी आतमध्ये जातो. तेवढ्यामध्ये छाया आणि विनोद आता बाहेरगावीवरून घरात आलेली असतात आणि घरामध्ये दिवाळीची एवढी चाललेली तयारी बघून छाया ही विनोदच्या जवळ येते आणि इकडे तर आता विनोद हा या छायाला बोलतो की बघ छाया, काय चाललंय इथे. अगं इथे तर वाळवंटामध्ये काय काय छान तयार व्हायला लागले बघ तरी तू, असे पण विनोद छायाला बोलतो. घरामध्ये एवढे जे काही पदार्थ बनवलेले असतात ते सर्व पदार्थ बनवलेले विनोद बघतो. विनोद छायाला बोलतो की फक्त लाडूच बनवायचे होते ना, मग एवढे पदार्थ बनवायला यांच्याकडे पैसे नेमकं आलेत कुठून, असे पण विनोद या छायाला बोलतो. त्यानंतर आता इकडे छायाला विनोद बोलतो की आपण एक काम करूया, दीदीच्याच कानावर घालूयात. तर छाया बोलते की नको नको, अरे आपण जर दीदीला सांगितलं ना तर आपल्याला सुद्धा फराळ खायला भेटणार नाही, दीदी आपल्यावरच चिडेल, असे पण आता छाया ही विनोदला बोलते आणि छाया ही विनोदला घेऊन रूममध्ये जाऊ लागते. तेवढ्यामध्ये तेजस या छाया विनोदकडे बघतो आणि बोलतो की काय काय, कुठे चाललेत तुम्ही, कुठे चाललेत का, बाहेर जा जा, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही गेले तरी आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही आहे, असे पण तेजस या छाया आणि विनोदला बोलतो. त्यानंतर आता इकडे छाया बोलते की अहो आम्ही यांच्या काकांकडे चाललोय, बाकी काही नाही. त्यानंतर तेजस बोलतो की जा जा, काहीच प्रॉब्लेम नाही, असे म्हणत तेजस खूप मोठमोठ्याने हसू लागतो. सुनंदा व मानसी तेजसकडे बघत राहतात. तेवढ्यामध्ये आता इकडे सूरज आणि आबा दोघे या तेजसला बोलतात की जाऊ दे ना तेजस त्यांना, ते एकदा गेले ना तर आपली दिवाळी तरी छान आपण साजरी करूयात. त्यानंतर मानसी बोलते की अहो तसं नाही, आपण सर्वजण जर इथे असलो तर एकत्र छान प्रकारे आपण दिवाळी साजरी करूयात. आणि थांबा विनोद भाऊजी आणि छायाताई, तुम्ही इथेच, असे पण ही मानसी या छाया आणि विनोदला बोलते. मानसी या छाया आणि विनोदला थांबून घेते आणि बोलते की तुम्ही तुमच्या काकांकडे चालले आहात ना, मग असं रिकाम्या हाताने जायचं नसतं, थांबा मी डब्यामध्ये थोडंसं फराळ घालून देते, असे म्हणत मानसी आता डब्यामध्ये ते फराळ घालून देऊ लागते.
तेवढ्यामध्ये आता तेजस लगेच बोलतो की थांबा, आता मी तुम्हाला सांगतो बरं का कसा डब्बा भरायचा. या डब्यामध्ये 2-3 चकल्या जास्त भरा, 2-3 लाडू जास्त भरा, असे पण आता हा विनोद या मानसीला बोलतो. त्यानंतर आता इकडे ही मानसी या विनोदला बोलते की अजून काही करंज्या झालेल्या नाहीत बरं का, जेवढं काही बनवलेलं आहे तेवढंच डब्यात भरून देते, असे पण आता मानसी या विनोदला बोलते. त्यानंतर आता विनोद तो डब्बा घेऊन तेथून जाऊ लागतो. सर्वजण विनोद छायाला बाय बाय म्हणत तेथून निरोप देतात. सर्वजण खूप उत्साहाने यांना बाय बाय म्हणत तेथून घरातून काढून देतात. तर विनोद लगेच बोलतो की किती उत्साह आहे ना तुमचा, मी इथून जावं म्हणून, असे पण विनोद सर्वांना बोलतो. त्यानंतर आता मानसी बोलते की अगं मानसी, तू कशाला त्यांना फराळ दिला, आपल्याला झाला असता तेवढंच खायला, ते नुसती आईत खाऊ लोक आहेत ह्या घरामधील, असे पण आबा या मानसीला बोलते. मानसी आबाला बोलते की अगं आबा, असं नसतं करायचं, समोरचं किती जरी चुकीचा वागत असला ना तरी पण आपलं कर्तव्य जे आहे ते आपण पूर्ण करायचं असतं, असे पण मानसी आबाला सांगते. त्यावर इकडे सुनंदा बोलते की खरोखर समोरचं कसं वागलं तरी आपण आपलं कर्तव्य पूर्ण करायचं, मानसी जे बोलते ते अगदी बरोबर बोलते, असे पण ही सुनंदा सर्वांना सांगते. त्यानंतर आता आबा बोलते की आपण आता करंज्या करण्यासाठी घेऊयात बरं का. तर सुनंदा बोलते की हो ठीक आहे, करूयात आपण करंज्या. आता सर्वजण छान प्रकारे करंज्या बनवत असतात. तेजस हा त्या करंज्या कट करत असतो, तर इकडे मानसी सुनंदा ह्या त्या करंज्याचे लाट लाटून देत असतात. त्यानंतर आता तेजस या आबाला बोलतो की आबा, तू व्यवस्थित करंज्या लाट, नाहीतर तुला तुळशीचं लग्न होईपर्यंत इथंच थांबावं लागेल, असे पण आता तेजस या आबाला बोलतो. तर सुनंदा थोडासा विचार करू लागते. नंतर आता सुनंदाला तेवढ्यात बंटीची आठवण येते. सुनंदा बोलते की माझ्या बंटीला खूप करंज्या आवडतात. आता इकडे मानसी बोलते की कोण बंटी हो, आणि कुठला मुलगा बंटी. त्यानंतर आता इकडे ही सुनंदा बोलते की अगं माझा नातू आहे बंटी, आपल्या गायत्रीचा आणि दिनेशचा तो मुलगा बंटी. तर आता इकडे ही मानसी बोलते की हो का, मला नव्हतं माहीत की आपल्या गायत्री मॅमला बंटी नावाचा मुलगा आहे म्हणून. तेवढ्यात आबा बोलते की अगं गायत्री वहिनी त्याला कधी घरी थांबूनच देत नाही, त्याला सारखं हॉस्टेलवरच पाठवते. आता कधी सणावाराचे दिवस सुरू आहेत, आता तर सुट्टीच असेल ना, मग काय प्रॉब्लेम आहे वहिनींना बंटीला इथे घरात ठेवायला, असे आबाही बोलत असते. तेवढ्यामध्ये बंटी आता तेजसला काका काका म्हणत आवाज देत येत असतो. सर्वजण या बंटीच्या आवाजाकडे बघत राहतात. नंतर आता इकडे बंटी घरात पळत येतो, तर तेजस बंटीला लगेच उचलून घेतो. तर आबा या बंटीच्या पायातील चप्पल काढते. त्यानंतर इकडे सुनंदा आणि मानसी तर खूप खुश होऊन बंटीकडे बघत राहतात. त्यानंतर इकडे आबा बोलते की काय रे, आत्याकडे नाही येणार का. त्यानंतर आता इकडे बंटी लगेच खाली उतरतो आणि जवळ येतो. त्यानंतर आता इकडे तेजस बोलतो की अगं बंटी बघ किती छान झालाय तब्येतीने. तर मानसी व सुनंदा या तेजसकडेच बघत राहतात. तेवढ्या तात्या पण तिथे येतात. आता बंटीला बघून तात्यांना सुद्धा खूप आनंद होतो. तात्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येतो. आता इकडे आबा बोलते की काय बंटी, मग करमतं का तुला तिकडं. त्यानंतर इकडे तात्या बोलतात की कुठे आलाय बंटी, बंटीचा तर आवाज येत नाही मला, कुठे आहे बंटी. त्यानंतर बंटी खूप मोठ्याने तात्यांना आजोबा म्हणत तात्याकडे पळत जातो आणि तात्यांना घट्ट मिठी मारतो. तात्या लगेच बंटीला उचलून घेतात आणि बोलतात की आला का माझा बाळ, असे म्हणत तात्या बंटीच्या गालाची एक पप्पी घेतात. सूरज हा या बंटीला बोलतो की माझ्याकडे नाही येणार. तर बंटी लगेच सूरजकडे पळत जातो. सूरज या बंटीला उचलून घेतो. त्यानंतर सूरज सुद्धा या बंटीच्या गालाची एक पप्पी घेतो. तर बंटी आता सूरजला बोलतो की काका, अजूनपर्यंत सुद्धा तू दाढी केली नाही का, मला खूप टोचते. तर आता सूरज बोलतो की हो का बाळा, तुला खूप टोचते का माझी दाढी, अरे नाही केली मी दाढी, असे पण आता सूरज या बंटीला बोलतो. पुढे असं बघायला मिळतं की आता ह्या बंटीला समोर मानसी दिसते. आता हा बंटी विचारतो की ह्या कोण आहेत नेमकं. त्यानंतर आता मानसी सुद्धा बंटीकडे बघत राहते. त्यानंतर बंटी या मानसी समोर जातो आणि मानसीला बोलतो की तू तीच आहे ना, तू जेवण एकदम मस्त बनवतेस आणि यावर्षी गणपतीचं डेकोरेशन तूच केलंस ना, आजीच्या तहान लाडू आणि भूक लाडूची रेसिपी तूच बनवलीस ना, तूच आहेस ना ती बनवणारी, असे खूप काही हा बंटी या मानसीला प्रश्न विचारत असतो. तेव्हा मानसी खूप खुश होऊन या बंटीला बोलते की अरे वा बंटी, तू तर खूप सर्व काही ओळखतोस रे. आता सुनंदा खूप खुश होऊन या बंटीकडे बघत राहते. पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे मानसी तर खूप खुश होऊन बंटीकडे बघत राहते आणि बोलते की तुला तर सर्व गोष्टी माहीत रे. तर बंटी हो असं बोलतो. त्यानंतर बंटी बोलतो की ही माझी नवीन काकू आहेच ना. तर इकडे तेजस हो असं बोलतो. त्यानंतर इकडे हा बंटी बोलतो की मला का बोलवलं नाही तुम्ही लग्नाला. तर आता इकडे तेजस बोलतो की बाळा तुझी परीक्षा चालू होती त्यामुळे नाही बोलवलं. त्यानंतर ही मानसी या बंटीच्या गळ्यात हात घालते आणि बोलते की जाऊ दे, आपण इथून पुढे खूप मज्जा करू. त्यानंतर आता इकडे मानसी या बंटीला आपल्याजवळ घेते आणि
या बंटीकडे बघत राहते. तर बंटी या मानसीला बोलतो की काकू, तू ह्या काकांशी लग्न नेमकं कसं केलं गं? पुढे असं बघायला मिळतं की मानसी लगेच बंटीकडेच बघत राहते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की दिनेश तेवढ्यात घरात येतो. दिनेश या बंटीला बोलतो की अरे तू किती पुढे धावत पळत आलास, पडला असता तर तुला दम नाही का? मी तुला आलो होतो ना घ्यायला, मग एवढे पुढे कसा पळत आलास? असे सुद्धा हा दिनेश या बंटीला बोलतो. त्यानंतर आता इकडे सर्वजण या दिनेशकडे बघत राहतात. त्यानंतर दिनेश बोलतो की मी याला भेटायला गेलो होतो. हा म्हणाला मला घरीच यायचं, मला सर्वांना भेटायला यायचं म्हणजे यायचंच, असा याने हट्टच धरला. त्यामुळे याला मी घरी घेऊन आलो असल्याचं हा दिनेश सर्वांना सांगतो. तेवढ्यात मानसी बोलते की गायत्रीला नाही का माहीत मग? त्यानंतर आता इकडे दिनेश बोलतो की ती घरात नाही आहे का? त्यानंतर आता इकडे ही मानसी व ही सुनंदा बोलतात की नाही नाही घरात नाही आहे ती. पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे बंटी विचारतो की माझी मम्मा कुठे आहे? आणि त्यानंतर आता इकडे तेजस व सर्वजण या बंटीकडे बघत राहतात. तर दिनेश या गायत्रीला कॉल करतो, परंतु गायत्रीचा फोन लागत नाही. त्यानंतर मानसी बोलते की जाऊ दे बंटी, त्यावेळेस तुझी आई येईल ना, त्यावेळेस तुझ्या आईला हे मोठं एक सरप्राईजच असेल, असे पण ही मानसी आता या बंटीला बोलते. त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे बंटी आणि मानसीची चांगली जोडी जमलेली असते. मानसी ही बंटीला बोलते की आपण छान प्रकारे किल्ला बनवूयात. त्यानंतर इकडे बंटी खूप खुश होऊन मानसी बरोबर इकडे रूममध्ये जातो. इकडे असं बघायला मिळतं की आता हा तेजस बोलतो की ही वहिनी घरात असला तरी प्रॉब्लेम आणि नसला तरी प्रॉब्लेम, असे पण आता तेजस या सर्वांसमोर बोलतो. त्यानंतर इकडे सुनंदा बोलते की कुठे गेली कोणास ठाऊक, तिचा फोन पण लागत नाही आहे. दिनेश तुला ती काही बोलली करी कुठे जायचं वगैरे? अरे मुलगा घरात आलाय, त्याला काय सांगायचं आपण? अरे दिवाळीचा सण जवळ तोंडावर येऊन बसलाय आणि कुठे गेली तिला सांगायला काय होतं मग? असे पण आता इकडे सुनंदा या दिनेशला बोलते. त्यानंतर तेजस दिनेशला बोलतो की पुन्हा एकदा फोन लाव दादा. तर दिनेश आता लगेच गायत्रीला पुन्हा कॉल करू लागतो, परंतु डायरेक्ट गायत्रीचा फोन आता स्विच ऑफ येत असतो. तर तात्यासुद्धा टेन्शनमध्ये येतात. त्यानंतर आता दिनेश खूप टेन्शनमध्ये येतो. दिनेश बोलतो की कुठे गेली कुणास ठाऊक, दिवाळीचा सण जवळ आलाय, काय बोलू मी घरातल्यांना? तिचा कॉलसुद्धा लागत नाही, असे पण दिनेश आपल्या मनाशी बोलतो. त्यानंतर आभा, सुनंदा, मानसी आणि आभा ह्या तिघीजणी बसलेले असतात. त्याच वेळेस आता इकडे ही मानसी या सुनंदाला विचारते की त्या कुठे नातेवाईकांकडे गेल्या असतील का? तर ही सुनंदा बोलते की नाही. त्यानंतर इकडे आता तेजस बोलतो की नातेवाईक तर त्यांना बोलवण्यासाठी रिस्क घेणारच नाही. तेवढ्यात आबा बोलते की सगळ्यात मोठी आई म्हणून बरं आहे. तर इकडे ही सुनंदा आबाला बोलते की असं नको बोलू, ती तुझी मोठी वहिनी आहे. तेवढ्यात दिनेश तिथे येतो. दिनेश बोलतो की मला गायत्रीचा फोन आला होता, तिला हॉटेलचं काहीतरी काम आहे, त्यामुळे ती बाहेर गेलेली आहे आणि त्यामुळे तिला अर्जंटली बाहेर जावं लागलं असल्याचं तिने मला कॉलवर सांगितलं, असे पण दिनेश सर्वांना सांगतो. एवढ्या 1-2 दिवसांमध्ये ती येऊन जाईल, असे पण दिनेश सर्वांना सांगतो. दुसरीकडे उद्याच्या प्रोमोमध्ये असं बघायला मिळतं की आता ही गायत्री एका ठिकाणी रडत बसलेली असते आणि ती आपल्या बाबांना बोलते की बाबा, खरोखर तुमची जी काही ही अवस्था झाली आहे ती मी हार मानलेली आहे, असे पण ही गायत्री आता आपल्या मनाशी बोलत असते आणि रडत असते. दुसरीकडे आता मानसी, हा तेजस आणि बंटी तिघेजण आता छान प्रकारे किल्ला बनवत असतात. तेव्हा आता मानसी या तेजसकडे बघत राहते. तर मित्रांनो, आता पुढे नेमकं काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.